नमस्कार मित्रांनो, मागच्या काही लेक्चर्स पासून आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बद्दल डिस्कशन करत आहोत. मागे आपण इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम हे टॉपिक डिस्कस केले. आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे ॲब्स्ट्रॅक्शन. तर ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? एक काइंड ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट. तुम्ही बघितलं असेल, आपण जर एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा सेमिनार रिपोर्ट लिहत असू तर सुरुवातीला आपण त्याचा एक ॲब्स्ट्रॅक्ट लिहितो, म्हणजे एक सार लिहितो, ज्याच्यामध्ये त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये एक्झॅक्टली काय आहे याची एक सारांश थोडक्यात माहिती आपण लिहितो. पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये डिटेल्स जे आहेत ते आपण त्याच्यात दाखवत नाही. तसंच काहीतरी पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये आपण यूज करतो आणि त्याला ॲब्स्ट्रॅक्शन असं म्हणतात. सो टेक्निकली जर म्हटलं तर ॲब्स्ट्रॅक्शन इज वन ऑफ द मेन प्रिन्सिपल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. जसं इनहेरिटन्स आहे, पॉलिमॉर्फिझम आहे, इनकॅप्सुलेशन आहे. इनकॅप्सुलेशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर ॲब्स्ट्रॅक्शन हा सुद्धा एक पिलर मानला जातो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा. तर ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? इट सिम्पली मीन्स शोविंग ओनली इसेन्शियल फीचर. जसं मी सांगितलं की सेमिनार किंवा प्रोजेक्ट रिपोर्टचं जेव्हा आपण ॲब्स्ट्रॅक्ट लिहितो तेव्हा आपण त्याच्यामध्ये फक्त इसेन्शियल काही कीवर्ड्स, मेन मुद्देच आपण त्या ॲब्स्ट्रॅक्ट मध्ये लिहितो. तसंच पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये त्या प्रोग्रामिंगचे जो काही प्रोग्राम आपण केलेला असेल, फॉर एक्झाम्पल एखादा ॲप डेव्हलप केलाय, फॉर एक्झाम्पल एखादं युपीआय ॲप डेव्हलप केलेलं आहे, तर युपीआय ॲप डेव्हलप करत असताना बॅकएंडला कोडिंग आहे, राईट? ऍप्लिकेशन बनलंय तर ऑफकोर्स कोडिंगच्या सहाय्याने बनलेलं आहे. पण युजर जेव्हा ते ऍप यूज करतो, त्याचा युजर इंटरफेस जो असतो त्याच्यामध्ये त्याला बॅकग्राऊंडला काय चाललंय याच्याबद्दल काही घेणं देणं नाहीये आणि म्हणून आपण ते दाखवत सुद्धा नाही. तर युजर इंटरफेसला आपल्याला फक्त काही फीचर्स दिसतात. फॉर एक्झाम्पल मनी ट्रान्सफर करायचं तर क्यूआर कोड स्कॅन करायसाठी किंवा कोणत्या कॉन्टॅक्ट नंबरला पेमेंट पे करायसाठी आयकॉन आहे, बॅलन्स चेक करायसाठीचा आयकॉन आहे, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करायसाठीचा आयकॉन आहे. सो युजरला जे महत्वाचं आहे ते आयकॉन अवेलेबल करून दिले, जेणेकरून युजरचा जो युजर एक्सपिरियन्स आहे हा स्मूथ राहील. बिकॉज युजरला याच्याशी काही घेणं देणं नाहीये की ते ऍप डेव्हलप करताना मागे कोडिंग काय झालेलं आहे. म्हणजे आपण ती कोडिंग जी आहे ती हाईड करतोय, राईट? कॉम्प्लिकेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ती हाईड करतोय आणि फक्त मेन इन्फॉर्मेशन जे आहे, मेन फीचर्स जे आहे ते युजरला आपण दाखवतोय. तसंच काहीतरी ॲब्स्ट्रॅक्शन पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये यूज केलं जातं, राईट? पायथॉन नाही तर सगळ्याच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ज्या ज्या लँग्वेजेस सपोर्ट करतात त्या लँग्वेजेस मध्ये ही कन्सेप्ट असतेच, ॲब्स्ट्रॅक्शन ही कन्सेप्ट असतेच, राईट? सो चला पुढे वाचूया काय लिहिलंय, कम्प्लीट वाचूया. सो abstraction means showing only the essential features of an object or process while hiding the unnecessary details, right? Unnecessary details आपण शो करत नाही, फक्त जे महत्वाचे ते शो करतो आणि त्यालाच म्हणतात ॲब्स्ट्रॅक्शन. मग आपण अचीव कसं करतो ॲब्स्ट्रॅक्शन पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये? तर पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये स्मॉल एबीसी नावाचं एक मॉड्यूल आहे, म्हणजे एक पायथॉन फाईल बनवलेली आहे, ऑलरेडी इनबिल्ट आहे, राईट? त्या पायथॉन फाईल मध्ये म्हणजे त्या एबीसी मॉड्यूल मध्ये कॅपिटल एबीसी नावाचा क्लास डिफाईन केलाय आणि त्या क्लासमध्ये मल्टिपल मेथड्स डिफाईन केलेले आहेत, ज्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स म्हणतो. तर आपल्याला जेव्हा ही ॲब्स्ट्रॅक्शन इम्प्लिमेंट करायचं असतं तर आपल्याला एबीसी नावाचं मॉड्यूल हे इम्पोर्ट करावं लागतं, त्याच्यातून एबीसी नावाचा क्लास इम्पोर्ट करावा लागतो आणि ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स ची मेथड सुद्धा इम्पोर्ट करावी लागते, जे इथे लिहिलेलंच आहे. इन पायथॉन वी अचीव ॲब्स्ट्रॅक्शन युजिंग ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेस अँड ॲब्स्ट्रॅक्ट मेथड प्रोव्हाइडेड बाय स्मॉल एबीसी विच स्टँड्स फॉर ॲब्स्ट्रॅक्ट बेस क्लास मॉड्यूल. सो एबीसी नावाची एक फाईल आहे, एबीसी नावाची एक .py फाईल आहे ज्याला आपण मॉड्यूल म्हणतो. त्याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेस आहेत, म्हणजे एबीसी नावाचा क्लास आहे, राईट? कॅपिटल एबीसी नावाचा क्लास आहे, त्याच्यात ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स ऑलरेडी डिफाईन केलेल्या आहेत, राईट? सो आपल्याला फक्त काय करायचं आहे, मॉड्यूल इम्पोर्ट करायचं आहे, जेणेकरून आपण आपल्या पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये ॲब्स्ट्रॅक्शन हे इम्प्लिमेंट करू शकतो. तर आता ॲब्स्ट्रॅक्शन इम्प्लिमेंट कसं करायचं आणि त्याच्यामुळे होणारे फायदे काय हे आपण बघणार आहोत पुढच्या स्लाइडमध्ये, राईट? त्याआधी ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेसचे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते इथे मी हायलाइट केलेले आहेत आणि याचे एक्झाम्पल्स आपण हळूहळू पुढे बघत जाणार आहोत. तर मुद्दे काय? 3 महत्वाचे मुद्दे काय ते बघा.
ऍबस्ट्रॅक्ट क्लास कॅन हॅव वन ऑर मोर ऍबस्ट्रॅक्ट मेथड, म्हणजे जो आपण ऍबस्ट्रॅक्ट क्लास बनवणार आहोत, जो कोणताही क्लास असेल, तो जो ऍबस्ट्रॅक्ट क्लास म्हणून आपल्याला बनवायचा आहे, तर त्याच्यामध्ये ऍटलिस्ट एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेथड, ऍटलिस्ट एक मेथड ही कोणती हवी आहे, ऍबस्ट्रॅक्ट मेथड हवी आहे. मग ऍबस्ट्रॅक्ट मेथड लिहायची कशी, दॅट वी विल सी. सेकंड थिंग, कॅनॉट बी इन्स्टन्शिएटेड डायरेक्टली, म्हणजे तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट क्लास एखादा ऍबस्ट्रॅक्ट क्लास तुम्ही बनवला, तर तुम्ही त्या क्लासचा ऑब्जेक्ट डायरेक्टली बनवू नाही शकत. जसं आपण यापूर्वी बघितलं, क्लास जेव्हा आपण शिकत होतो, तर आपण क्लास डिफाईन करतो, क्लासमध्ये मल्टिपल मेथड्स डिफाईन करतो, आणि त्या मेथड जेव्हा आपल्याला यूज करायचे असतात, तर आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो आणि तो आरामात बनला पण जातो. पण ऍबस्ट्रॅक्ट क्लास बद्दल तसं नाहीये. ऍबस्ट्रॅक्ट क्लास जेव्हा तुम्ही बनवतात, तेव्हा तुम्ही त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवू शकत नाही, राईट. हे सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिसरी गोष्ट काय आहे, मस्ट बी इनहेरिटेड बाय अ सब क्लास. ऍबस्ट्रॅक्ट क्लास जो आहे, राईट, काइंड ऑफ अ पॅरेंट क्लास असतो तो. सो त्या क्लासवरून एक सब क्लास इनहेरिट केला गेला पाहिजे, आणि त्या सब क्लासमध्ये ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये जे मेथड्स आहेत, ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये ज्या मेथड्स डिफाईन केलेल्या आहेत, राईट, फक्त डिफाईन केलेल्या आहेत, पूर्ण कोडिंग केलेली नसते. याचा संदर्भ तुम्हाला पुढे लक्षात येईल जेव्हा आपण कोडिंग बघणार आहोत, कोडिंगचे स्निपेट्स बघणार आहोत, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल मी काय सांगतोय. सध्या एवढं हे स्टेटमेंट काय आहे हे फक्त वाचून घेऊया, याचा संदर्भ आपल्याला पुढे नक्कीच लक्षात येईल. सो हा जो ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे, तो इनहेरिट, ह्या क्लासवरून तुम्हाला एक क्लास इनहेरिट करायचा आहे, आणि त्या क्लासमध्ये काय असणार आहे, त्या क्लासमध्ये असणार आहे कॉन्क्रीट इम्प्लिमेंटेशन. कशाचं कॉन्क्रीट इम्प्लिमेंटेशन, फॉर ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स. कोणत्या ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स, ज्या तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये डिफाईन करत आहात. सो ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये ऍटलिस्ट एक ऍबस्ट्रॅक्ट मेथड असणार आहे, राईट, आणि त्या ऍबस्ट्रॅक्ट क्लासवरून जो क्लास इनहेरिट होणार आहे, ज्याला आपण चाइल्ड क्लास म्हणूया, तर त्या चाइल्ड क्लासमध्ये ऍबस्ट्रॅक्ट क्लास मधल्या ज्या मेथड्स आहे, ऍबस्ट्रॅक्ट क्लास मधल्या ज्या ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स आहे, त्याचं कॉन्क्रीट इम्प्लिमेंटेशन असणं गरजेचं आहे, राईट. तर या तिघ मुद्द्यांचे एक्झाम्पल्स पुढच्या स्लाइड मध्ये आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की जर आपल्याला एखादा ऍबस्ट्रॅक्ट क्लास बनवायचा आहे, तर त्याचं कारण काय, वाय वी नीड दिस. तर सगळ्यात पहिले लेट्स से एक सिनियर डेव्हलपर आहे, त्याने एक बँकेचं ऍप्लिकेशन बनवलंय, तर त्यासाठी त्याने एक क्लास क्रिएट केलाय ज्याचं नाव आहे लेट्स से बँक ऍप. बँक ऍप नावाचा एक क्लास त्यांनी बनवलेला आहे, ठीक आहे. आणि त्या क्लासमध्ये त्याने काही मेथड्स डिफाईन केल्या इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल एक मेथड आहे डेफ डेटाबेस नावाची मेथड आहे. सो इथे काहीतरी कोडिंग केलेलं असणार आहे त्या सिनियर डेव्हलपरने, जेणेकरून जेव्हा तुम्ही बँकेचा ऍप वापरणार आहात, तर तुम्हाला जो बँकेचा डेटाबेस आहे सगळ्यात पहिले, किंवा तो सर्व्हर आहे, त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हावं लागेल. तर त्याच्यासाठी काहीतरी कोडिंग असेल. तर आपण त्या डिटेल्स मध्ये जाणार नाही आहोत. सो इथे काहीतरी कोडिंग असेल, पण सिम्प्लिसिटीसाठी आपण फक्त एक लाईन लिहू कोडची, प्रिंट, म्हणजे जेव्हा ही मेथड एक्झिक्यूट होणार तेव्हा आपल्यासाठी इथे काय होणार, एक स्टेटमेंट प्रिंट होणार कनेक्टेड टू डेटाबेस. सो सिनियर डेव्हलपरने हा एक कोड लिहिलेला आहे, राईट. एक बँक ऍप चा क्लास बनवलाय, त्याच्यामध्ये एक मेथड बनवली आहे डेटाबेस नावाची. अजून एक मेथड त्याने बनवली आहे लेट्स से लॉग इन नावाची. याच्यामध्ये पण काहीतरी कोडिंग असेल, ज्याच्यामध्ये युजरला त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे, अँड देन तो व्हेरीफाय होऊन त्याचं ऑथेंटिकली लॉग इन होईल, असं काहीतरी कोड लिहिलाय. पण परत आपल्या सिम्प्लिसिटीसाठी आपण फक्त इथे काय करणार आहोत, एक स्टेटमेंट प्रिंट करणार आहोत. सक्सेसफुली लॉग्ड इन, ठीक आहे. सो आणि अजून काही बरेचसे फंक्शन्स इथे किंवा मेथड्स त्या सिनियर डेव्हलपरने त्याच्या या क्लासमध्ये डिफाईन केलेले असतील. नाव
आता एक ज्युनियर डेव्हलपरला एक काम दिलंय की बेस्ड ऑन दिस बँक ऍप तुम्ही अजून एक ऍप बनवा जे मोबाईलवर यूज होणार आहे. सो लेट्स कॉल इट एज अ मोबाईल ऍप बनवायला सांगितलंय. तो मोबाईल ऍप बनवायला सांगितलं असताना तर डेटाबेसला जेव्हा कनेक्ट करायचं आहे तर तो ज्युनियर डेव्हलपर सिनियर डेव्हलपर कडे गेला आणि त्या सिनियर डेव्हलपरला त्याने सांगितलं की मला तुमचा क्लास वापरायचा आहे, मला तुमचा क्लास वापरायचा आहे, त्या क्लासमधले मला काही मेथड्स तुमचे वापरायचे. फॉर एक्झाम्पल डेटाबेस कनेक्शनची मेथड मला वापरायची आहे, ही मेथड तुमच्या क्लासमधली मला वापरायची आहे, राईट, जी तुम्ही बनवलेली जे की खूप सिक्युअर आहे. पण सिनियर डेव्हलपर म्हटलं की बाबा हा ज्युनियर डेव्हलपर आहे, माझ्या क्लासमधल्या जे मेथड्स आहे यांनी वापरल्या आणि याच्यात काही घोळ झाला तर सगळ्यात पहिले मला बोललं जाईल कारण मी सिनियर आहे, राईट. सो मग सिनियर डेव्हलपर काय म्हणतो की ठीक आहे, तुला मी माझे क्लासमधल्या मेथड्स वापरायला देईल, पण त्याच्यामध्ये तुला काही मेथड जे आहेत तुझ्या क्लासमध्ये कंपल्सरी टाकावे लागतील. फॉर एक्झाम्पल लॉग इन ही मेथड तुझ्या क्लासमध्ये मोबाईल ऍप नावाचा जो तू क्लास बनवणार आहे, राईट, त्याच्यामध्ये तुला लॉग इन मेथड ही कंपल्सरी टाकावीच लागेल. हे एक एक्झाम्पल आहे. अशा भरपूर काही मेथड्स असतील ज्या सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू या सिनियर डेव्हलपरने त्याच्या बँक ऍप मध्ये लिहिलेल्या असतील. तर ज्या ज्या मेथड्स इम्पॉर्टंट आहे त्या मेथड्स आपण म्हणू की कंपल्शन लादायचं आहे, त्या मेथड्स तुझ्या या मोबाईल ऍप मध्ये असणं गरजेचंच आहे असं त्या सिनियर डेव्हलपरला ज्युनियर डेव्हलपरला सांगायचं आहे, राईट. तर मग त्यासाठी नुसतं सांगून होणार नाही. फक्त सांगून म्हटलं तर ज्युनियर डेव्हलपरनी समजा एखादी मेथड त्याच्या क्लासमध्ये मोबाईल ऍपच्या क्लासमध्ये टाकायचं, तो विसरून गेला, सो इट विल कॉज अ प्रॉब्लेम, इट विल क्रिएट अ प्रॉब्लेम टू द सिनियर डेव्हलपर, राईट. म्हणून पायथॉन मध्ये कोडिंग थ्रूच हे कंपल्शन कसं लादलं जातंय ते बघा, राईट. ज्याला आपण कन्स्ट्रेंट असं म्हणू की ज्युनियर डेव्हलपरच्या कोडिंग मध्ये काही कन्स्ट्रेंट आपल्याला लादायची की ह्या मेथड तुझ्या ऍपमध्ये मोबाईल ऍपमध्ये आल्याच पाहिजे, राईट. तर ते कसं अचीव्ह करतोय ते बघा. तर त्यासाठी आपण काय करतोय की सिनियर डेव्हलपरनी सांगितलं की तुला जर माझी डेटाबेस नावाची मेथड वापरायची आहे माझी बँक ऍप मधली, तर तुला लॉग इन मेथड ही कंपल्सरी वापरावीच लागणार आहे. तर मग त्या केसमध्ये सिनियर डेव्हलपर काय करणार आहे, हा जो कोड आहे लिहिताना, आता हा जो कोड आहे हा नॉर्मल कोड आहे, राईट. ह्या केसमध्ये जर मी एक क्लास बनवला, आता बघा ह्या केसमध्ये जर मी एक क्लास बनवला ऍज अ ज्युनियर डेव्हलपर मोबाईल ऍप नावाचा, ऍब्स्ट्रॅक्शनची गरज काय आहे ते तुम्हाला सांगतो. मोबाईल ऍप नावाचा क्लास बनवला आणि मला ऍज अ ज्युनियर डेव्हलपर मला काय करायचं आहे, ह्याच्या ज्या मेथड आहे सिनियर डेव्हलपरनी ज्या मेथड्स बनवलेल्या आहे, फॉर एक्झाम्पल डेटाबेस, लॉग इन, या मेथड मला पाहिजेत. सो सिम्पली मी काय करेल, याला मी चाइल्ड क्लास म्हणून ट्रीट करेल आणि इनहेरिटन्सचा वापर करेल आणि हा क्लास इनहेरिट होणार बँक ऍप वरून. मग मी इथे सरळ लिहेल बँक ऍप, बँक ऍप लिहिलं आणि त्याच्यानंतर मी माझ्या काही मेथड्स इथे डिफाईन करेल. आता इथे माझ्या काही मेथड्स डिफाईन केल्यानंतर फॉर एक्झाम्पल विथड्रॉ अमाऊंट नावाची मेथड मी डिफाईन केली. राईट, माझ्या काहीतरी कोड असेल, एंटर युअर अमाऊंट अँड ऑल दॅट, आणि मग अमाऊंट ही विथड्रॉ होऊन जाईल त्याच्या अकाउंट मधून डेबिट होईल. सो अगेन फॉर सिम्प्लिसिटी रिझन आपण फक्त इथे एक स्टेटमेंट प्रिंट करूया, युअर अकाउंट इज डेबिटेड, अमाऊंट इज डेबिटेड फ्रॉम युअर अकाउंट किंवा युअर अकाउंट इज डेबिटेड, म्हणजे तुमच्या अकाउंट मधून सम अमाऊंट इज डेबिट झालेली. मग मी हा कोड बनवला, ठीक आहे. आता या केसमध्ये बघा, या केसमध्ये जर मी एक ऑब्जेक्ट बनवला मोबाईल ऍप नावाचा, म्हणजे मोबाईल ऍप या क्लासचा जर ऑब्जेक्ट बनवला, ठीक आहे, या केसमध्ये, सो नाव आय कॅन ऍक्सेस डेटाबेस, ऑब्जेक्ट डॉट डेटाबेस केल्यानंतर राईट,
इथे लगेच आउटपुट मध्ये येणार आहे कनेक्टेड टू डेटाबेस, राईट. म्हणजे मला सिनियर डेव्हलपरने काय सांगितलं की तुला जर माझ्या बँक ऍप मधली डेटाबेस नावाची मेथड जर वापरायची असेल तर तुला काही सिक्युरिटी रिझन म्हणून लॉग इन ही मेथड कंपल्सरी इम्प्लिमेंट केलीच पाहिजे. पण इथे त्या ज्युनियर डेव्हलपरने तसं काही केलं नाही. त्यांनी सरळ सरळ बँक ऍपला इनहेरिट केलं आणि त्याची एक दोन मेथड लिहिल्या. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण एकच मेथड लिहिली आहे विथड्रॉ अमाऊंट वाली, राईट. त्यांनी ती मेथड लिहिली, त्याचं ऍप बनवलं. पण झालं काय, त्याच्या ह्या ऍप मध्ये मोबाईल ऍपच्या क्लासमध्ये लॉग इन नावाची मेथड नाहीये, विच इज अ सिक्युरिटी रिझन. ती मेथड बनवली आहे सिनियर डेव्हलपरने. सो इथे प्रॉब्लेम झालाय, राईट. सिनियर डेव्हलपरने सांगितलं होतं ज्युनियर डेव्हलपरला की बाबा तुझ्या क्लासमध्ये लॉग इन मेथड ही तू इम्प्लिमेंट केलीच पाहिजे, राईट, कंपल्सरी. पण याने केलं नाही तरी काय झालंय, तो सिनियर डेव्हलपरचे डेटाबेस मेथड ऍक्सेस करू शकतोय. सो दॅट इज द प्रॉब्लेम, राईट. इथे कंपल्शन जे आहे ते अचीव झालेलं नाहीये. तर हेच कंपल्शन जर अचीव करायचं असेल तर आपण ऍब्स्ट्रॅक्ट मेथड डिफाईन करतो ऍब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये. आता ते कसं करतो ते बघूया. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण इम्पोर्ट करतो फ्रॉम, कीवर्ड आहे फ्रॉम एबीसी मॉड्यूल मधून इम्पोर्ट एबीसी क्लास, राईट. आणि अजून काय इम्पोर्ट करायचं असेल त्या मॉड्यूल मधून तर आपण कॉमा देतो. तर अजून काय आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे, ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स, ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. ऑलराईट. सो आपण इम्पोर्ट केलाय. त्याच्यानंतर आता सिनियर डेव्हलपरला कंपल्शन टाकायचं आहे की त्यांनी ही लॉग इन मेथड त्याच्या मोबाईल ऍपच्या कोडमध्ये यूज केलीच पाहिजे. मग त्याच्यासाठी त्याला हा बँक ऍप जो क्लास आहे तो ऍब्स्ट्रॅक्ट क्लास बनवावा लागेल. आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लास जर हा बनवायचा आहे तर त्याला इथे कॅपिटल एबीसी जो ऍब्स्ट्रॅक्ट क्लास ऑलरेडी डिफाईन केलाय एबीसी या मॉड्यूलमध्ये, ऍब्स्ट्रॅक्ट बेस क्लास या मॉड्यूलमध्ये कॅपिटल एबीसी नावाचा क्लास ऑलरेडी डिफाईन केलाय. सो बेसिकली आपण काय करतोय, बँक ऍप हा जो क्लास आहे तो एबीसी क्लास वरून इनहेरिट करतोय, राईट. सो नुसतं हे टाकून होत नाहीये. तर मला काय करायचं आहे की ही लॉग इन मेथड कंपल्सरी या मोबाईल ऍप मध्ये हवी आहे. सो इथे मी एक डेकोरेटर वापरणार @abstract मेथड वाला, ऍब्स्ट्रॅक्ट मेथड @abstract मेथड. इट इज अ डेकोरेटर. आणि त्याच्यानंतर ही जी मेथड आहे लॉग इन नावाची जी मेथड आहे ती झाली तुमची ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. आणि ह्या ऍब्स्ट्रॅक्ट मेथड मध्ये फक्त आपण ती मेथड डिफाईन करतो, त्याच्या अंडर आपण काहीच कोडिंग करत नाही. याचा अर्थ इथे तुम्हाला काहीच कोड लिहायचा नाहीये. आय एम सॉरी, इथे तुम्ही फक्त पास असं लिहिणार आणि तुमचा लॉग इन ही जी मेथड आहे ती ऍब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणून डिफाईन होणार, राईट. सो @abstract मेथड, मग ती मेथड लिहिणार आणि इथे तुम्ही काहीच कोड लिहिणार नाही, फक्त पास लिहिणार आहे. याचा अर्थ जेव्हा ज्युनियर डेव्हलपर मोबाईल ऍप नावाचं ऍप बनवणार जो बँक ऍप वरून इनहेरिट करणार तर त्याच्या या कोडमध्ये फक्त विथड्रॉ अमाऊंट हा फंक्शन लिहून होणारच नाही. तो ऑब्जेक्ट क्रिएटच करू नाही शकणार. हे कधी सक्सेसफुल होणारच नाही. हे केल्यानंतर आता हा ऍज इट इज कोड जर लिहिला आणि मी जर एखादा ऑब्जेक्ट बनवला मोबाईल ऍप नावाचा तर तो बनणारच नाही, राईट. हेच पॉसिबल होणार नाही. हा ऑब्जेक्टच होणार नाही, क्रिएटच होणार नाही. का नाही क्रिएट होणार, कारण या मोबाईल ऍप जो बँक ऍप वरून इनहेरिट होतोय त्यामध्ये ही ऍब्स्ट्रॅक्ट मेथड कॉन्क्रीट मेथड म्हणून डिफाईन केलीच नाहीये. जेव्हा या ज्युनियर डेव्हलपरला लॉग इन मेथड इथे डिफाईन करायची असेल तेव्हा तो त्याच नावाने लॉग इन याच नावाने मेथड डिफाईन करेल. पण तिथे तो ऑफकोर्स पास लिहिणार नाही, तो तिथे त्याचा कोड लिहेल, राईट. लॉग इन करण्यासाठी जो नेसेसरी कोड आहे तो कोड लिहिणार आहे, ज्याला आपण कॉन्क्रीट कोड म्हणतो. याला कॉन्क्रीट कोडिंग किंवा कॉन्क्रीट क्लास म्हणतो. याला म्हणतो ऍब्स्ट्रॅक्ट क्लास, ज्याच्यामध्ये काहीच कोड नाहीये, आपण फक्त पास हा कीवर्ड लिहितोय. पण हीच मेथड जर मला इकडे वापरायची आहे तर ती कॉन्क्रीट मेथड म्हणून वापरावी लागणार आहे, जे आपण इथे बघितलं होतं.
ॲब्स्ट्रॅक्ट क्लास मस्ट बी इनहेरिटेड बाय अ सब क्लास. आता ॲब्स्ट्रॅक्ट क्लास कोणता होता आपला? बँक ॲप. बँक ॲप मस्ट बी इनहेरिटेड बाय सब क्लास म्हणजे मोबाईल ॲप that provides concrete implementation for those abstract methods. कोणत्या abstract method? लॉगिन abstract method आहे, तर त्याचं कॉन्क्रीट इम्प्लिमेंटेशन या सब क्लास मध्ये होणं गरजेचं आहे, राईट? सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ abstract क्लास. आय होप तुम्हाला समजलं असेल की abstract क्लास किंवा abstraction का गरजेचं आहे.